4:50 सॉरी 3:50 झालेले आहेत. तीन षटकांची लढत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे. एक अलिबाग तालुक्यातील संघ, दुसरा उरण तालुक्यातील संघ आणि पेण तालुक्यातील हे मैदान, अशी ही लढत आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑन अ स्ट्राईक आकाश पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू, एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेट मध्ये फील्ड केला जातोय. एकच धाव आकाश पाटील यांच्या बॅट मधून. चेंडू ज्या गतीनं चेंडू बॅट वरती आदलला गेला, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट झाला नाही, परिणामी एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेनं स्कोर कार्डला सुरुवात करत असताना आकाश पाटील आपल्या मरोई विंधने संघाच्या. सुमेध पत्रे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यात माहिर, अति वेगवान असा गोलंदाज अलिबाग तालुक्यातील. यावेळी कट करण्याचा प्रयत्न चेंडू पाहिला. पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील केला जातो. एक धाव कंप्लीट. आणखी जोशी यांच्या बॅट मधून देखील एक धाव कंप्लीट झाली गेली आणि प्रत्येक खेळाडूच्या बॅट मधून एक एक धाव आल्यानंतर धावफलकावरती 2 धावा पाहतोय त्या अक्षय स्मृती मरोई विंधने या संघासाठी. इथून जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील आणि जर प्रयत्न केले तर आपल्या प्रयत्नांना देखील यश येताना दिसेल आणि आपला संघ पुढच्या फेरीत देखील जाताना दिसेल. त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसतील या मॅच मध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाफ्टेड शॉट पाहतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. या मॅच मधील या इनिंग मधील पहिला चौकार आकाश पाटील यांच्या लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. तर अगेन सुमेध पत्रे लोअर फुल टॉस, त्याला मिड ऑफला क्लिअर करत असताना चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं 6 धावांसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला 30 यार्ड सर्कल क्लिअर केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा वन बाउन्स चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मधून सीमारेषा पार. येतोय आणखी एक लागोपाठचा दुसरा चौकार आकाश पाटील. लागोपाठचे 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले आकाश पाटील यांच्या बॅट मधून. आतापर्यंत चेंडू फेकलेत 4 आणि धावफलकावरती 10 धावा लागल्या गेल्या. 3 चेंडू आणि 9 धावांवरती आकाश पाटील आणि की जोशी यांच्या बॅट मधून 1 चेंडू मध्ये 1 धाव आली. 3 षटकांची लढत. पॉवर प्लेचं पहिलं षटक जास्तीत जास्त धावांवरती अवलंबून असणार तो अक्षय स्मृती मरोई विंधने संघ, कारण दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण धडाकेबाज फलंदाज पाहणार आहोत थल संघाचे. पुन्हा एकदा थ्रू दी कव्हर्स, ओव्हर दी कव्हर्स चेंडू जातोय आदिल कुरेशी यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आणखी एक लागोपाठचा तिसरा चौकार. सलग लागोपाठचे 3 चौकार पाहायला मिळाले ते आकाश पाटील यांच्या बॅट मधून अक्षय स्मृती मरोई विंधने संघासाठी. चौकारांची तिगडी पूर्ण करत असताना हे लागोपाठचे 3 चौकार पाहतोय. पहिला ओव्हर दी लॉंग ऑफ, तदनंतर काऊ कॉर्नर आणि आता ओव्हर दी कव्हर. चेंडू 4 धावांसाठी हे 3 चौकार पाहिले ते फलंदाज अर्थातच आकाश पाटील विंधने. सुमेध पत्रे जेवढा वेगाने चेंडू फेकतात तेवढ्याच वेगाने बॅट फिरवत असताना सुमेध पत्रे यांचा पूर्ण समाचार घेत असताना चांगल्या चेंडूवर देखील आघात करताना पाहतोय त्या आकाश पाटील यांना. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट ओव्हर. 14 रन धावफलकावरती पाहतोय आतापर्यंत टीम अक्षय स्मृती मरोई विंधने. लास्ट बॉल. पुन्हा एकदा सुमेध राईट मोड विकेट. पुन्हा एकदा जागा बनवली, ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स चेंडू बॉन्ड लाईन पर्यंत जातोय आणि अखेरीस चेंडू फील्ड केला गेला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी पहिल्या षटकाचा एंड होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय आकाश पाटील यांच्या बॅट मधून 5 चेंडू 15 आणि अनिकेत जोशी 1 चेंडू 1 अशा 16 धावा.
दुसरं षटक पवन कोंडाजी. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पवन कोंडाजी. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना चेंडू जातोय. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. सिंगल डाव. श्री धायरेश्वर चषक 2024 आणि आज जर पाहायला गेलात तर अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी आजचा या व्यासपीठावरती आपण विराजमान सर्व अतिथी मान्यवर पाहतोय. आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. अतिथी देव भव अशी आपली संस्कृती. आणि आज आपण या व्यासपीठावरती पाहतोय सन्माननीय श्री अमित म्हात्रे धायरेश्वर वाहतूक संघटना डोलवीचे विद्यमान अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. धायरेश्वर क्रिकेट क्लब डोलवीचे कॅप्टन मच्छिंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अमितजी म्हात्रे धायरेश्वर वाहतूक संघटना डोलवी यांचं आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. आणखी एक डॉट बॉल. व्हॉट इज सुपर बॉलिंग बाय पवन कोंडाजी. सन्माननीय अमितजी म्हात्रे डोलवी यांचा शुभ सन्मान मच्छिंद्र पाटील स्वतः कर्णधार यांच्या पवित्र शुभ हस्ते आज या व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर सन्मान्य नितीनजी माली यांचा देखील शुभ सन्मान डोलवी उद्योजक यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मच्छिंद्र पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्मान्य नितीनजी माली उद्योजक डोलवी यांचा देखील शुभ सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते करायचा आहे. सन्मान्य नितीनजी माली यांचा शुभ सन्मान मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. तदनंतर सन्मान्य सुनील पाटील उद्योजक डोलवी यांचा देखील शुभ सन्मान मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते व्यासपीठावरती केला जाईल. सन्मान्य सुनील पाटील डोलवी उद्योजक. धावसंख्या 22. तदनंतर सन्मान्य चेतन माली डोलवी उद्योजक यांचा देखील शुभ सन्मान मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. सन्मान्य चेतन माली यांचा शुभ सन्मान मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करतोय. तदनंतर सन्मान्य नंदकुमार माली डोलवी उद्योजक यांचा देखील शुभ सन्मान सन्मान्य मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती करतोय. सन्मान्य नंदकुमार माली.
तदनंतर महेश माली डोलवी उद्योजक यांचा देखील शुभ सन्मान मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. सन्माननीय महेश माली यांचा शुभ सन्मान आपण करतोय. तदनंतर प्रमोद पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. प्रमोद पाटील डोलवी उद्योजक यांचा शुभ सन्मान मच्छिंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच डोलवी गावचे उद्योजक कैलास पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. तसेच आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय कैलास पाटील तसेच सन्माननीय दिनेशजी माली यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय दिनेशजी माली बॅक टू द क्रिकेट. 21 धावांची खेळी करून फलंदाज माघारी परतताना दिसतात. 4 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. एक डबल आणि 3 सिंगल अशा 21 धावा धावफलकावरती पाहिल्या. निलेश पाटील आलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहे पहिल्या इनिंग मधील. धावफलकावरती धावा पाहतोय त्या 24. अक्षयमूर्ती मोरोई विंधुने आर्यन खारकर गोलंदाजी करत असताना. लास्ट 2 बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. एका क्षणी ऑन साइडला टार्गेट करत असताना स्लॉग हिट करायचा होता. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित ही धावचित स्वरूपात विकेट देखील पाहायला मिळाली असते, परंतु तसं झालं नाही. लेग बाईकच्या मदतीने आलेली ही एकेरी धावफलकावरती 1 नि बदलाव पाहायला मिळेल आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या 25 धावा आतापर्यंत विकेट गेल्या त्यात 2. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर पण पाहायला गेला तर कमालीची गोलंदाजी पवन कोंडाजी यांनी केली. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर 2 धावा खर्च केल्या होत्या. 18 धावा तिथून झाल्या होत्या आणि आतापर्यंत या षटकाला मिळून 7 धावा आल्यात. यावेळी चांगला वापर केला गेला आणि चेंडूला मात्र पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पान वेल फिनिश ऑफ द इनिंग पाहतोय आणि 29 धावा म्हणजेच 30 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. ती टीम अक्षय स्मृती मोरोई विंधुने संघानं उभं केलंय ते अर्थातच माऊ 11 एकविरा थल संघासमोर. अठरा चेंडू आणि 30 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. रसिक प्रेक्षकांची देखील गर्दी यायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळच्या सेमीफायनल मध्ये हर्ष 11 भवानी फायटर्स रावे हा संघानं पहिल्या सेमीफायनलला मात करत खारसापोली संघाला बीट केलं आणि फायनलचा तिकीट त्यांना आपल्या या श्री धारेश्वर चषक 2024 साठी मिळाला होता. या मॅच मध्ये विनिंग टीम अर्थातच आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील 2 सामने जिंकणारा RV 11 चिंचमाडा पेन या संघासमोर क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळेल. तदनंतर त्या मॅच मधून विनिंग टीम ही पहिल्या दिवसाची क्वालिफाईंग टीम अर्थातच श्लोक 11 आई गावदेवी कलवे या संघासमोर सेमीफायनल खेळेल आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळेल महाअंतिम महामुकाबला श्री धारेश्वर चषक 2024. 18 चेंडू आणि 30 धावांचं उद्दिष्ट
माऊ 11 एकविरा थल. चला थल सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या. यानंतर आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि जवळजवळ 5:30 वाजता पूर्णपणे अंधार येतो इथे. पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. नागेश शीद आणि आदिल कुरेशी. नागेश शीद आणि आदिल कुरेशी 30 धावांचं उद्दिष्ट. श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून व्यासपीठावरती विराजमान आपण सन्माननीय मान्यवर पाहतोय आणि आज या मॅचेससाठी मोलाची अशी भरघोस अशी मदत म्हणून देणगी स्वरूपात अमितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 4004 रुपये तसेच सन्माननीय रोहन अरुण म्हात्रे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत डोलवी यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक आणि श्री धारेश्वर वाहतूक संघटना डोलवी यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांक अशी देणगी या व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आल्या. त्यांचं श्री धारेश्वर क्रिकेट क्लब डोलवी यांच्या माध्यमातून हार्दिक करून तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 12,501 अशी भरघोस अशी देणगी सन्माननीय रोहन अरुण म्हात्रे उपसरपंच डोलवी तसेच श्री धारेश्वर वाहतूक संघटना डोलवी यांच्या माध्यमातून प्रत्येकी 12,501 अशी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्यांचा हार्दिक करून व्यक्त करतोय. मॅचला सुरुवात होते मित्रांनो. गरज आहे येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. पहिला गोलंदाज प्रणय थली यांचा स्विच करण्याचा प्रयत्न पाहिला. नागेश शीद यांचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहिला परंतु वेगावरती स्वार होऊन टाकत असताना चेंडू यावेळी कुठेतरी कट केला गेला. चेंडू आतमध्ये आला आणि कोणत्याही प्रकारचा संपर्क बॅट आणि बॉल यांचा झाला नाही. परिणामी डॉट बॉलनं सुरुवात करत असताना प्रणय थली आपल्या या षटकाला सुरुवात टीम अक्षय स्मृती मोरोई विंधरे संघाच्या माध्यमातून. यावेळी पॅडल स्टेप करत असताना चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. चौकार 4 धावा. फॉलिंग स्टेप मारत असताना काही फटका सजवला. चेंडू पर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवली आणि चेंडूला पूर्णपणे खिचून आणला गेला आणि चेंडूला 4 धावांसाठी पाठवला. चौकार आलाय नागेश यांच्या बॅट मधून. यावेळी हिट विकेट सॉरी फलंदाज बोल्ड आउट होतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला परंतु यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू प्रणय थली यांचा सरळ त्रिफला फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला. नागेश शीद यांचा आणि घरचा रास्ता देखील दाखवला गेला. अक्षरशः मोठमोठ्या मॅचेस आज आपण या पेण नगरपालिकेच्या मैदानावरती श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून पाहतोय आणि त्याचं हे भव्य दिव्य असं आयोजन. आज अंतिम दिवस खूप सुंदर मॅचेस आपण रविवारच्या दिवशी पाहिला. त्यानंतर सोमवारच्या दिवशी ब्रेक होता आणि कालचा दिवस आणि आजचा दिवस अक्षरशः खेळाडूंनी गाजून ठेवला आहे ते या मैदानावर. मग काही खेळाडूंनी षटकारांची हॅट्रिक मारली, काहींनी चौकारांची हॅट्रिक मारली, काहींनी विकेटची देखील हॅट्रिक मारताना पाहिली, काहींनी डॉट बॉलची हॅट्रिक देखील करताना आपण पाहिली. खरंच मागच्या इनिंग मध्ये पवन कोंडाजी यांनी सलग 3 डॉट आणि टेनिस बॉल मध्ये डॉट बॉलची हॅट्रिक
हे देखील विकेट हॅट्रिक सारखे बोलू शकतो, कारण प्रत्येक चेंडूवरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार किंवा चौकार मारण्यासाठी तयार असतो, कारण शॉर्टर बॉल फॉर्मॅटमध्ये सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात नाही. आणि अशातच पवन कोंडाजीचे ते 3 डॉट बॉल मॅच सेट करून गेले. परंतु अक्षय स्मृती विंधने संघाचा जो बॉलिंग अटॅक आहे त्यांच्या समोर हा थल संघ कितपर्यंत मजल मारतोय. पुन्हा एकदा प्रणित हली, पुन्हा एकदा वायडिश लॉंग ऑफच्या हातामध्ये चेंडू जातोय. एका धावेसाठी 1 धाव कंप्लीट केली जाते फलंदाज जयेश यांच्या माध्यमातून. आदिल कुरेशी, काय मागच्या मॅच मध्ये लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळाले होते ते आदिल कुरेशी यांच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा थ्रुदी कवच मारण्याचा प्रयत्न, सापडले गेले. ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये अखेरीस बडी मछली जाल में फस गई. मोठा मासा जणू काही जाल्याला लागला असं परिस्थिती झालंय, कारण आदिल कुरेशी जर मैदानामध्ये राहता तर काहीशे चेंडू शिल्लक राहून ही मॅच फिनिश करू शकले असते. ही ताकद होती आदिल कुरेशी यांची, त्यांच्यासाठी ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये आदिल कुरेशी अखेर सापडले गेले. आणि तिथेच दुसरा हादरा बसतोय तो माऊ 11 आई एकविरा थल या संघाला. आकाश पाटील यांचा अप्रतिम झेल पाहायला मिळाला. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आकाश पाटील यांचं 100% योगदान पाहतोय अक्षय स्मृती मोरई विंधने संघाला. म्हणून तर खऱ्या अर्थानं अक्षय स्मृती मोरई विंधने संघानं गतवर्षीच्या श्री धायरेश्वर चषकावरती आपलं नाव कोरलं होतं. आज देखील तेच स्वप्न घेऊन आज हा मोरई विंधने संघ या मैदानामध्ये उतरलाय. आणि जर विंधने संघानं जर पुन्हा यावर्षी जर नाव कोरलं तर सलग 2 वर्ष एका टुर्नामेंट मध्ये नाव कोरणारा हा अक्षय मूर्ती एकमेव संघ ठरेल ज्यानं श्री धायरेश्वर चषकावरती 2 वर्ष सलग नाव कोरण्याचा विक्रम करेल. परंतु त्यासाठी तशा प्रयत्न देखील करावा लागणार आहे, कारण नेक्स्ट मॅच मध्ये RV11 चिंचपाडा, मग योगेश पवार असतील, अभि खातू असेल त्यांचा संघ असणार आहे. फायनल मध्ये सुनील पाटील असतील त्यांचा रावे संघ देखील गेलेला आहे. म्हणजे मोठमोठ्या संघांना देखील त्यांना परास्त करावा लागणार आहे, डॉमिनेट करावं लागणार आहे. तेव्हा कुठं हे अजिंक्यपद आजच्या दिवसाचं येऊन जाईल आणि सलग दुसरा विजय दुसरा चषक त्यांच्यासाठी होईल. परंतु यावेळी राऊंड विकेट यश यांच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा स्लॉग हिट केला, चेंडू जातोय डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन, येतोय चौकार यश यांच्या बॅट मधून. दुसऱ्या षटकाची पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय 9 धावा. 2 विकेटच्या बदल्यात 9 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे येणारी 12 चेंडू आणि 21 धावेंची गरज असणार आहे. प्रतिषटक 10.50 ची सरासरी आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10.50 ची सरासरी गाठणं एवढं अवघड नाही आहे. परंतु कधी कधी त्याच धावा शेवटच्या षटकात जेव्हा रन ऑन बॉल येतात तेव्हा त्याच धावा कुठंतरी कठीण होऊन बसतात. फलंदाज दडपणाखाली येत असतो आणि मग त्या धावा बनवत असताना जर दडपण झुगारलं नाही तर कदाचित आपली विकेट जाण्याची देखील परिस्थिती आपल्यावरती उद्भवत असते. आणि अशातच परिस्थितीवर मात करत असताना जर मोठा फटका आला नाही, प्रत्येक बॉल टू बॉल रन आली नाही तर आपली मॅच देखील आपण फसताना पाहत असतो. परंतु ही मॅच देखील फसलेली नाही, मॅच अद्याप बॅलन्स आहे. 10.50 ची सरासरी गाठायची आहे त्या टीमा एकविरा थल या संघाला आणि ती सरासरी जर गाठायची असेल तर जयेश आणि यश यांची खिली अति महत्वाची असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर अक्षय स्मृती मोरई विंधने संघ स्ट्रॉंग बॉलिंग लाईन असताना दुसऱ्या गोलंदाज वापरला जातोय तो सूरज पाटील. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना बामणडोंगरी संघासमोर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला होता तो षटक. ते षटक डिलिव्हर करण्यासाठी आता यावेळी सूरज पाटील आलेत. राईट आर्म राऊंड विकेट, आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला फुलर पद्धतीचा हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला टार्गेट करायचं होतं जयेशांना. परंतु स्लोवर पद्धतीने जेवढे चेंडू आताच्या परिस्थितीला जर आपण टाकाल ना तर जास्तीत जास्त धावा आपण सेव्ह करताना पाहू शकते. जरूर सिंगल डबल येताना दिसतील स्लोवर पद्धतीच्या चेंडूवरती, पण एखादा जर जोरदार फास्ट चेंडू जर बॅटच्या स्लॉट मध्ये आला तर चेंडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल.
जयेश पुन्हा एकदा कव्हर्सच्या वरून मारायचा प्रयत्न पाहिला, परंतु शरीरापासून बराचसा दूर खेळण्याचं भाग पाडलं जातंय. विकेट सोडून जणू काही खेळावयास भाग पाडलं जातंय. ते सूरज पाटील यांच्या माध्यमातून डॉट बॉल येते. लागोपाठचे 2 डॉट बॉल सूरज पाटील. मागच्या षटकात मागच्या इनिंग मध्ये पवनचे 3 डॉट बॉल होते आणि आता सूरज यांची देखील होऊ शकले असते. जयेश यांना जीवनदान भेटलं जातंय. झेल सुटला जातोय, खेळ तर सुटला जाईल नाही. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस ऑलवेज मॅचचं पारड आणि चित्र बदलवत असतात आणि अशातच जर झेल सुटतोय आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये जर आपण अशा पद्धतीने सहज सोपा झेल सोडतोय तर मात्र हे कुठेतरी आपल्या संघासाठी धोकादायक बोलू शकतो. परंतु कोणता झेल हा सोपा नसतो. जोपर्यंत आपण झेल आपल्या हातामध्ये कंप्लीट करत जात नाही तोपर्यंत कॅच कंप्लीट झाला बोलू शकत नाही. आता समीकरण 9 चेंडू आणि 20 धावा. चला गेम फास्ट करायचा आहे. विंधने संघ बराचसा उशीर होतोय. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला आता कव्हर करायच्या आहेत अद्याप. हा जवळजवळ 5:15 5:30 पासून अंधुक प्रकाश यायला सुरुवात देखील होतो इथं. यावेळी यश यांच्या बॅट मधून चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावांनी ही धावसंख्या वधारताना दिसते. ती टीम माऊ 11 एकविरा थल संघासाठी 4 धावा. धावसंख्येत बदलाव पाहायला मिळेल. आता समीकरण बदलला. येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं इक्वेशन. प्रति चेंडू 2 धावा बनवावे लागणार आहेत. 12चा आस्किंग रेट आता बनला आहे तो टीम एकविरा थल संघाला. आणि यशची जर इनिंगचा विचार करायला गेला तर यश यांच्यासाठी हा एंड चांगला लाभदायक आहे. आणि प्रत्येक वेळी याच एंड वरून लागोपाठचे 3 षटकार पाहिले होते यश यांच्या बॅट मधून. तेच यश पुन्हा एकदा बॉलिंग करत असताना सूरज यांच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. डेफिनेटली हिट. त्रिफला उद्ध्वस्त केला तो सूरज पाटील. कमबॅक करून असताना टीम विंधने संघासाठी आणखी एका विकेटचं पतन करून दिलं. टीम थल संघाला बसतोय 3रा झटका. 7 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. 7 चेंडू 16 धावा. माऊ 11 एकविरा थल या संघाला इक्वेशन आता बनलंय. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीचं चित्र होतं. सूरज गोलंदाजीसाठी आले होते बामणडोंगरी संघासमोर आणि त्या मॅचचं चित्र त्यावेळी देखील त्यांनी बदलवलं होतं. आता फलंदाज बॅटर अजिंक्य आलेत. अजिंक्य न्यू बॅटर. 7 चेंडू आणि 16 धावा. अत्यंत महत्वाचा चेंडू दोन्ही संघाच्या बाजूने असणार आहे. या चेंडूमध्ये जर बाउंड्री येते तर ह्या मॅच मध्ये थल संघ देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु सिंगल आली किंवा डॉट आला प्रेशर क्रिएट होईल आणि शेवटच्या षटकात मग ते प्रेशर वरती जयेश यांना प्रेशर घेऊन फलंदाजी करावी लागणार आहे. त्यासाठी अजिंक्य यांना या चेंडूवरती काहीतरी पराक्रम कारनामा करून दाखवायचा आहे तो थल संघाला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सूरज पाटील राईट आर्म राऊंड विकेट. लास्ट बॉल 14 धावा. मोठा पटका मारला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. मिळणार नाही चेंडू. आउटफील्डला फास्ट आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द बॉन्ड लाईन. 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक वधारताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरात आणि आता शेवटच्या षटकात बनवायच्या त्या 6 चेंडू मध्ये 12 धावा.
6 चेंडू आणि 12 धावांची गरज. इक्वेशन बनलंय 6 चेंडू 12 धावा. आकाश पाटील शेवटच्या षटकात. आकाश चांगला फटका अजिंक्यच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर मच नेटेड बाउंड्री पाहायला मिळाली होती. कॉर्नर रिजन मधून मारलेला आता फटका. आता शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असताना मॅच बॅलन्स आहे. कोणत्या पद्धतीने ही मॅच खेळवली जाईल, कोणत्या बाजूने मॅच झुकली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. अत्यंत महत्वाची लढत. कोणता संघ असेल. गेम फास्ट करायचा आहे. बघा पंचांना वारंवार आम्ही विनंती करतोय की कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग आपण या 3 षटकांमध्ये घेऊन द्यायची नाही. आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. शेवटचं षटक. यावेळी डॉट बॉल येतोय. स्लोवर पद्धतीने फुलर लेंथ फेकलेला हा चेंडू पाहतोय. डॉट बॉल न सुरुवात करत असताना आकाश पाटील आपल्या षटकाची. आता समीकरण बद्दल येणारे चेंडू शिल्लक आहेत. 5 आणि 12 धाव्यांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. लाजिरवाणी इनिंग आपल्या संघासाठी आतापर्यंत जयेश. परंतु पुन्हा एकदा टो एंड वरती चेंडू येतोय. काहीच स्ट्रगलिंग पाहायला मिळतंय ते जयेशांचं या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीने धावा डिफेंड केला. लो स्कोरिंग मॅच. 4 षटकांची मॅच 34 धावा बनवू दिल्या नव्हत्या बामणडोंगरी संघाला. आता 3 षटकांची मॅच आणि 30 धावा डिफेंड करतोय तो विंधणे संघ. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. अजिंक्यच्या बॅट मधून एक चौकार निघालाय मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करते बाउंड्री लाईनचा सफर. 6 धावा. षटकार. पुरेपूर वापर केला गेला ताकदीचा आणि चेंडूला 6 धावांसाठी पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. काय फटका सजवला होता. 3 चेंडू आणि आता गरज आहे ती 5 धाव्यांची. बनल्या जातील का 3 चेंडू मध्ये 5 धावा की पुन्हा एकदा आकाश पाटील आपल्या मॅच साठी एक कलाटणी निर्माण करतील, एक चमत्कार निर्माण करतील आणि विंधणे संघाला पुढे घेऊन जातील की पुन्हा एकदा मावू 11 एकविरा थल या मॅच मध्ये आपली मजबूत पकड, मजबूत दबदबा या विंधणे संघाला डॉमिनेट करताना दिसेल. 3 चेंडू आणि 5 धावा. ओ बॅटची इनर एज लागली. आता अजिंक्य यांनी आपल्या हातामध्ये संपूर्णपणे जिम्मेदारी घेतली. एका हिट साठी ते जरूर जातील. 1 हिट आणि मॅच फिट होईल. परंतु समोर जर फटका फसला गेला आणि जर कॅच पकडला झाला तर मॅच फसताना देखील RB11 ची स्पर्धा टॉस साठी यायचा आहे. ओ पहिलंच म्हटलं होतं मी 1 हिट आणि मॅच फिट. एका हिट मध्ये ही मॅच फिट केली अजिंक्य आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच अजिंक्य. चला टॉस साठी या. टॉस साठी या. चिंचपाडा आणि थल.